नमस्कार, मी करुणा. टेकतंत्रच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण विवोनं लॉन्च केलेला नवीन मोबाईल तर पाहणारच आहोत. मात्र ब्लॅकबेरीचे हँडसेट बंद झालेले आहेत. ते का बंद झाले आहेत आणि त्याच्यासोबत आणखी काही कंपन्या आहेत ज्यांचे मोबाईल बंद झालेले आहेत त्याबद्दल पाहणार आहोत. सुरू करूयात. विवोची V23 सिरीज नुकतीच लॉन्च झाली आहे. V23 आणि V23 Pro हे दोन फोन विवोनं लॉन्च केलेत. या दोन्ही फोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची डिझाईन आणि सेल्फी कॅमेरे. यातल्या V23 Proचं अनबॉक्सिंग करूया. मित्रांनो, नुकतीच नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि नव्या वर्षात कुठकुठले नवे गॅजेट्स बाजारात येणार आहेत त्याची आपल्याला सर्वांनाच उत्सुकता असते. त्याच अनुषंगाने विवोने त्यांचा विवो V23 हा नवा कोरा फोन लॉन्च केला आहे. या फोनचं अनबॉक्सिंग आपल्याला बघायचं आहे आणि या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं कॅमेरा आणि डिझाईन. नेमका फोन कसा आहे, त्याचे वेगळे फीचर्स काय ते आपल्याला आजच्या भागात बघायचे. चला. V23 प्रोचा बॉक्सच इतका खास दिसतोय की फोन नेमका किती खास असेल याची उत्सुकता मला लागली. कुठलाही वेळ न घालवता आपण चला बॉक्स ओपन करून बघूया. बॉक्समध्ये नेमकं काय काय दिलं आहे. बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली एक बॅक कवर दिसतंय. एकंदरीत बघता तर क्वालिटी तर फार चांगली वाटते बॅक कवरची. डॉक्युमेंटेशन दिले आहे, फोनबद्दलची माहिती दिली आहे, सगळी वॉरंटी पेपर्स आहे, IMEI नंबरचे स्टिकर्स आहेत. त्यासोबतच तुम्हाला सिम इजेक्टर टूल आहे. चार्जिंगचा ॲडॅप्टर दिसतोय, जवळपास 44 वॉटचा ॲडॅप्टर आहे. सुपरफास्ट चार्जिंगसाठी नक्कीच उपयोगी पडेल. त्यासोबतच तुम्हाला एक हेडफोन दिले. आजकाल विवो बरेच वेळा चांगले हेडफोन्सची क्वालिटी देते. 3.5mm जॅक असलेला हेडफोन दिला आहे. चार्जिंगसाठी USB केबल फोनमध्ये सोबतच आहे. आणि तुम्हाला एक बॉक्समध्ये आणखी एक दिसतं, एक कनेक्टर आहे. म्हणजे तुम्हाला हेडफोन मोबाईलला अटॅच करायचं असेल तर फोनमध्ये 3.5mmचा जॅक दिलेला नाही आहे. तुम्हाला या कनेक्टरनेच हेडफोन कनेक्ट करावे लागणार. मित्रांनो, बॉक्स ओपन करताच हा जो मोबाईल आहे इतका लाईटवेट आणि इतका थिन आहे ना, असं वाटत नाही की हा फोन म्हणजे एवढा लाईटवेट वगैरे असेल. एकंदरीत फोनचं डिझाईन जर बघितलं ना तर 6.5 इंचेसचा आपल्याला ॲमोलेड डिस्प्ले असलेला कर्व डिस्प्ले असलेला फोन दिसतोय. तुम्ही जर खालच्या बाजूने जर बघितलं तर एकदम प्रॉपर कर्व डिस्प्लेमध्ये आपला फोन लॉन्च झालेला आहे. आणि या फोनची जर तुम्ही डिझाईन बघितली तर आकर्षक लुक आहेत. केवळ आणि केवळ फक्त 7.3mm थिननेस आहे बघा. फोनचं थोडं डिझाईन बघूया आपण. फोनचं जर आपण ओव्हरऑल फ्रंट साईड बघितलं तर एकदम फुल ॲमोलेड डिस्प्ले दिसते आणि वरच्या बाजूला तुम्हाला कॅमेरा सेटअप दिलेला आहे. ड्युएल कॅमेरा सेटअप आहे. ते कॅमेरा फीचर्स काय आपण नंतर बघूयाच. फोनच्या लेफ्ट साईडला जर बघितलं तुम्हाला कम्प्लिटली प्लेन डिस्प्ले. फोनच्या लेफ्ट साईडला कम्प्लीट ब्लँक डिस्प्ले दिलेला आहे. खालच्या बाजूला जर बघितलं तुम्हाला ते एक सिम टूल दिलं आहे. एरवी सिम टूल हा तुमचं लेफ्ट साईडला असतं पण या फोनमध्ये तुमचं खालच्या बाजूला दिलं आहे. तुम्हाला ते एक चार्जिंग सॉकेट आहे, C टाईपचं चार्जिंग सॉकेट आहे. त्यासोबतच तुम्हाला प्रायमरी माईकसुद्धा खालच्या बाजूने दिलं आहे आणि स्पीकरचं ग्रिलसुद्धा फोनच्या खालच्या बाजूने आहे. आणि फोनच्या तुम्ही उजव्या बाजूला जर बघितलं तुम्हाला इथे व्हॉल्यूम की बटन आहे आणि लॉक बटनसुद्धा साईड दिलेलं आहे. फोनची बॅक साईड जर बघितली तर सर्वात जास्त लक्ष वेधून घेतं ते फोनची बॅक साईड. एकदम ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला दिलं आहे, एकदम क्रिस्टल क्लिअरमध्ये दिसतं आहे. विवोचं ब्रँडिंग बॅक साईड दिलेलं आहे आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप तुमच्या या फोनला दिला आहे. जवळपास 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे आणि सोबत LED फ्लॅशसुद्धा यामध्ये दिलं आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलूच आपण पुढे. एकंदरीत फोनचं डिझाईन जर बघितली तर एकदम चांगला फोन आहे, हाताळायलासुद्धा सोपा आहे आणि लाईटवेट फोन आहे. विवोच्या V23 फोनची डिझाईन जितकी चांगली आहे ना तितकाचा डिस्प्लेसुद्धा चांगला आहे. 6.56 इंचेसचा तुम्हाला फुल HD ॲमोलेड डिस्प्ले मिळतो. कर्व डिस्प्ले असल्यामुळे याच्यावर तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी किंवा गेमिंगसाठी हा फोन अतिशय उत्तम डिस्प्ले दिलेला आहे. आणि फोनचं रिझोल्यूशन जर तुम्ही बघितलं तर 1080x2376 इतकं रिझोल्यूशन दिलेलं आहे. आणि रिफ्रेश रेट जर बघितलं 90 हर्ट्जपर्यंत तुमचं रिफ्रेश रेट आहे. गेमिंगच्या वेळेस असेल किंवा अन्य काही तुम्ही जेव्हा डिस्प्लेचा जास्त उपयोग होतो त्यावेळेस हा रिफ्रेश रेट तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि एकंदरीतच फोनचं जर स्क्रीन टू बॉडी रेशो बघितलं तर 89%चं तुमचं डिस्प्ले दिलेला आहे. म्हणजे स्क्रीन टू बॉडी रेशो 89% आहे. त्यामुळे या रेंजमधले जे फोन आहेत एकंदरीत डिस्प्लेसाठी त्यांची जी क्वालिटी मेंटेन केली जाते त्यासाठी चांगला ऑप्शन तुम्हाला मानता येईल. एकंदरीत फोन जर बघितला तर आपण याच्या कॅमेरा सेटअपकडे बघूया. या कॅमेरा हा या फोनचा USP आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की जो बॅक साईडला कॅमेरा सेटअप दिला आहे तो जर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, जो वाईड अँगल कॅमेरा आहे. सोबतच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावेट कॅमेरा आहे आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे. आणि फोटो जे तुम्ही कॅप्चर करता त्यावेळी वेगवेगळे ऑप्शनसुद्धा कॅमेरा तुम्ही या फोनमध्ये दिलेले आहे. आणि फ्रंट कॅमेरासुद्धा या फोनचं एक चांगलं USP म्हणता येईल. कारण की 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा फ्रंट कॅमेरा दिला आहे आणि सोबतच तुम्हाला 8 मेगापिक्सलचा एक सेकंडरी कॅमेरासुद्धा दिला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे तर तुम्ही फोनचे फोटो जर बघितले या फोनमध्ये काढलेले तर आपण वेगळे फोटो जर बघूया 108 मेगापिक्सलने काढलेले फोटोग्राफ्स बघितले तर फोनची क्वालिटी काय, कॅमेऱ्याची क्वालिटी काय ते आपल्याला बघायला चांगलं मिळेल.
हा फ्रंट कॅमेऱ्याने काढलेला फोटो. जर फ्रंट कॅमेऱ्याने जे फोटोची क्वालिटी बघितली तर फारसे पिक्सल फाटलेलं आपल्याला दिसत नाही आहे. आता या कॅमेऱ्याचे जे वेगवेगळे फीचर्स काय या फोनमध्ये जे वेगवेगळे फीचर्स दिले कॅमेरामध्ये ते आता आपण बघूया. फोटोग्राफी करायची असेल तर हा उत्तम ऑप्शन म्हणू शकतो, कारण की ते नाईट मोड, पोर्ट्रेट मोड, फोटो मोड, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स आहेत. ते म्हणजे तुम्ही हाय रिझोल्यूशनमध्ये फोटो काढू शकता. पॅनोरामा आहे, लाईव्ह फोटोग्राफी आहे, स्लो मोशन आहे, टाईम लॅप्स आहे, AR स्टिकर्स यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिले आहे. आणि खास गोष्ट अशी आहे की तुम्ही त्याच्या जास्त व्हिडिओ करणार असाल, व्हिडिओचा वापर आता आजकाल बराच वाढला आहे, तर यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिले रिझोल्यूशनचे. म्हणजे 720p किंवा 1080p तुम्ही फोटो शूट करू शकता. 4K व्हिडिओसुद्धा तुम्ही यामध्ये शूट करू शकता. 30 FPS आणि 60 FPS दोन्ही फ्रेम रेटमध्ये तुम्हाला हा फोटो शूट करता येतो आहे. आणि खास बाब म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला टेलिप्रॉम्प्टरचा ऑप्शन दिला आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही हा कंटेंट याच्यात पेस्ट करून तुम्ही चांगल्या प्रकारचे व्हिडिओ वेगवेगळे शूट करू शकता. आणखी या फोनची एक वैशिष्ट्याची बाब म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फ्रंट साईडला सुद्धा ड्युएल LED फ्लॅश दिलेला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस जर तुम्ही सेल्फी कॅमेराने शूट करणार असाल, व्हिडिओ काढणार असाल, वेगवेगळे प्रकारचे फोटो शूट करणार असाल तर फ्रंट कॅमेरावर सोबत तुम्हाला जे 2 LED फ्लॅश दिले ते एक चांगला ऑप्शन या फोनमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. जितका फोनचा कॅमेरा सेटअप चांगला दिला तितकंच या फोनचा स्टोरेज आणि प्रोसेसरसुद्धा चांगला दिला आहे. जर तुम्ही एकंदरीत फोनची जर सिस्टीम बघितली, ऑपरेट केला तर तुम्हाला एक लक्षात येईल की हा 8GB आणि 128GB हा फोन लॉन्च झालेला आहे. आणि विशेष म्हणजे 8GB सोबतच तुम्हाला ही रॅम कमी पडत असेल तर 4GB तुम्ही एक्सटेंड करू शकणार आहात आपल्या एक्सटर्नल स्टोरेजमधून. आणि हा Android 12 व्हर्जनवर हा फोन लॉन्च झाला आहे आणि 3 GHzचा डायमेन्सिटी 1200 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. त्यामुळे हाय लेवल गेमिंग असेल की खूप वेगवेगळे मोठे टास्क तुम्हाला मोबाईलवर करायचे असेल तर हा प्रोसेसर एकदम द बेस्ट मानता येईल. कारण की डायमेन्सिटी 1200 ऑक्टा-कोर प्रोसेसरची तुलना जर आपण स्नॅपड्रॅगनशी केली तर जवळपास स्नॅपड्रॅगन 870 किंवा 888 पर्यंत तुम्ही जरी हा कम्पेअर केला तर फोनचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगलाच असायला बघायला मिळेल. हा फोन खरं तर 2 मेमरी व्हेरियंटमध्ये लॉन्च झाला आहे, 12GB आणि 256GB आणि 8GB आणि 256GB. त्यानुसार तुमची प्राईस व्हेरियंट थोडं चेंज होऊ शकतं. 8GB आणि 128GB मेमरी व्हेरियंटमध्ये आलेला फोन आणि त्यासोबतच तुम्हाला 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि मीडियाटेक ऑक्टा-कोरचा 1200Uचा हा प्रोसेसर. त्यामुळे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एवढ्या चांगल्या मिळत असेल त्यासोबत तुमची फोनची बॅटरी आणि चार्जिंगसुद्धा चांगलं असणं अपेक्षित असतं. त्याचमुळे या फोनमध्ये तुम्हाला 4300 mAhची बॅटरी दिली आणि तीसुद्धा 44 वॉटच्या सुपरफास्ट चार्जरसोबत. आणि एकंदरीत आपण या चार्जिंगने जर चार्ज करून फोन बघितला जवळपास 30 मिनिटामध्ये जवळपास तुमचा फोन कंप्लीट चार्ज होतो. आणि याची बॅटरी लाईफसुद्धा चांगली एक्सटेंड होऊ शकते, कारण की जर तुम्ही नॉर्मल स्टँड बाय मोडवर फोन वापरता किंवा नेट सर्फिंग असेल किंवा व्हिडिओ प्लेबॅक असेल तर जवळपास तुमचा 2-2.5 तासापर्यंत सहज फोनची बॅटरी तुमची टिकू शकणार आहे. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की 2 मेमरी व्हेरियंटमध्ये फोन लॉन्च झाला आहे, 8GB आणि 128GB. तर 8GB आणि 128GBचा मेमरी व्हेरियंटचा हा जो फोन आहे तो तुम्हाला 38,000 रुपयामध्ये मिळतो. तर 12GB आणि 256GBचा फोन तुम्हाला 43,000मध्ये अवेलेबल झालेला आहे. एकंदरीत फोनचे फीचर्स जर बघितले तर कॅमेरा आणि डिझाईनसाठी हा फोन तर उत्तम आहे, प्रोसेसर पण चांगला आहे आणि वेगवेगळे फीचर्स दिले फोनमध्ये ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचं ऑप्शन आपल्याला नवीन वर्षात मिळालं आहे. त्यामुळे नवीन वर्षात हा फोन नक्कीच खरेदी करायला काहीच हरकत नाही. ब्लॅकबेरी हा फोन किती जणांनी वापरलाय असा प्रश्न विचारला तर अनेक जणांचं उत्तर हो असेल. पण आता ब्लॅकबेरीच्या फक्त आठवणी राहणार आहेत, कारण ब्लॅकबेरी फोन सपोर्ट बंद झालेला आहे. एक काळ असा होता की ज्यावेळी मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये ब्लॅकबेरी कंपनीचा दबदबा होता, पण ब्लॅकबेरीचे हँडसेट यापुढे दिसणार नाहीयेत. असलेले हँडसेट कामही करणार नाहीयेत, ते फक्त शोपीस म्हणूनच आता राहतील. एकेकाळी ब्लॅकबेरी हे स्टाईल आणि लुकच्या बाबतीत लोकांचं स्टेटस सिम्बॉल होतं. ब्लॅकबेरीच्या आता फक्त आठवणीच राहणार आहे, कारण ब्लॅकबेरी फोन सपोर्ट बंद झाला आहे. म्हणजेच आता ब्लॅकबेरीच्या कोणत्याही फोनवरून कॉल येऊ शकणार नाही किंवा करताही येऊ शकणार नाही. कंपनीनं 4 जानेवारी 2022 पासून आपल्या क्लासिक फोनचा सपोर्ट बंद केला आहे. याची घोषणा कंपनीनं फार पूर्वीच केली होती. सपोर्ट सिस्टीम क्लोजर ब्लॅकबेरीनं त्यांचं लोकप्रिय ब्लॅकबेरी OS बनवणं काही वर्षांपूर्वीच बंद केलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार ब्लॅकबेरीनं 10 आणि 7.1 OS किंवा त्या पूर्वीच्या सॉफ्टवेअरवर चालणारे हे सर्व ब्लॅकबेरी क्लासिक हँडसेट बंद केलेले आहेत. यानंतर फोनवरून कोणताही इंटरनेट डेटा ऍक्सेस करता येणार नाही, तसंच SMS आणि आपत्कालीन सेवा देखील वापरता येणार नाहीये. कंपनीनं सप्टेंबर 2020 मध्ये याची घोषणा केली होती. कंपनी ब्लॅकबेरी लिमिटेड या नावानं जगभरातील उद्योगांना आणि सरकारांना सुरक्षा सॉफ्टवेअर आणि सेवा पुरवण्यावर भर देत आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ब्लॅकबेरी फोन हा सामान्य फोन नव्हता. मोठमोठे उद्योगपती त्याचा वापर करायचे.
आजच्या काळात ज्या पद्धतीनं आयफोन वापरला जातो तीच लोकप्रियता ब्लॅकबेरीला सुद्धा होती. सिक्युरिटी आणि सेफ्टी फीचरमुळे या फोनला मोठी मागणी होती. इन्क्रिप्शन वैशिष्ट्य हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. पण अँड्रॉइड फोनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याची मार्केट व्हॅल्यू कमी होत गेली आणि त्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. ब्लॅकबेरी सारख्या अनेक कंपन्यांना स्पर्धेच्या बाजारात टिकता आलेलं नाहीये. 2014-15 मध्ये भारतीय बाजारात छोटे मोठे अनेक कंपन्यांचे फोन कमी किमतीमध्ये उपलब्ध होते. मात्र काही काळानंतर या कंपन्यांची पिछेहाट झाली. LG इलेक्ट्रॉनिक्स, सोनी, HTC, स्पाइस, पॅनासोनिक आणि आयबॉल यांसारख्या अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोनची विक्री थांबवली आहे. या कंपन्यांविषयी सविस्तर पाहूयात. LG इलेक्ट्रॉनिक्स. दिग्गज टेक कंपनी LG इलेक्ट्रॉनिक्सनं एप्रिल 2021 मध्ये स्मार्टफोनचं उत्पादन बंद करत असल्याची घोषणा केली. LGनं अनेक हटके स्मार्टफोन्स जागतिक बाजारात लॉन्च केले. मात्र असं असलं तरी या सेगमेंटमध्ये कंपनी स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यास अपयशी ठरली. स्मार्टफोनचं उत्पादन बंद केलं असलं तरीही स्टॉकमध्ये असलेल्या फोनची कंपनी विक्री करणार आहे. तसंच कंपनीनं सांगितलंय की त्यांच्या ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेटही दिलं जाणार आहे. सोनी. टीव्ही, हेडफोन, स्पीकर अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या सोनी कंपनीला स्मार्टफोन बाजारात मात्र काही खास करता आलं नाही. मे 2019 मध्ये विक्रीत घट झाल्यानंतर सोनीनं भारतीय बाजारातून माघार घेत असल्याची घोषणा केली. भारतासोबतच कंपनीनं इतर बाजारात देखील स्मार्टफोनची विक्री बंद केली होती. कंपनीनं वर्ष 2018 मध्ये मध्य आणि दक्षिण अमेरिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि ओशनिया सारख्या मोठ्या बाजारपेठातून माघार घेतली. मिझू. या चीनी कंपनीनं देखील Xiaomi प्रमाणे स्वस्त स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या काही डिव्हाइसला त्वरित लोकप्रियता मिळाली. मात्र कंपनीला स्वतःचा जम बसवता न आल्यानं अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. HTC. तायवानची दिग्गज टेक कंपनी असलेल्या HTCच्या स्मार्टफोनला एकेकाळी भारतीय बाजारात मोठी पसंती होती. मात्र इतर कंपन्यांनी बाजारात शिरकाव केल्यानंतर ही कंपनी मागे पडत गेली. 2019 मध्ये देखील पुन्हा या कंपनीनं भारतीय बाजारात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही यश आलं नाही. HTCला भारतीय बाजारात चीनी मोबाईल निर्माता कंपन्यांकडून मोठा फटका बसला. अखेर विक्रीत प्रचंड घट झाल्यानं कंपनीनं भारतीय बाजारात स्मार्टफोनची विक्रीच करणं थांबवलं. स्पाइस ही अगदी सुरुवातीच्या भारतीय कंपन्यांपैकी एक आहे, जिनं भारतीय बाजारात स्मार्टफोनची विक्री सुरू केली. स्पाइस या स्मार्टफोनमुळे ड्युएल सिम, कॅमेरा, मोठी बॅटरी मिळत होती. भारतीय कंपनी असलेल्या स्पाइसचे स्मार्टफोन हे अगदी कमी किमतीत उपलब्ध होते. मात्र जबरदस्त स्पर्धेमुळे या कंपनीला भारतीय बाजारातून माघार घ्यावी लागली. वायू. मायक्रोमॅक्सचा सब ब्रँड असलेल्या वायूनं देखील Xiaomi सारख्या ब्रँडला टक्कर देण्यासाठी बाजारात एंट्री केली होती. मात्र स्पर्धेमुळे हाही ब्रँड जास्त काळ टिकू शकला नाही. पॅनासोनिक. घरगुती उपयोगीच्या वस्तू बनवणारी जपानची कंपनी पॅनासोनिकनं स्मार्टफोन सेगमेंटमध्ये देखील एंट्री केली होती. मात्र स्वस्त स्मार्टफोन बाजारात पॅनासोनिकला फारसं यश मिळालं नाही. अखेर कंपनीनं भारतीय बाजारात स्मार्टफोनची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट टीव्ही, AC, कॅमेरा, वॉटर प्युरिफायर, मायक्रोवेव्ह ओव्हन्स असे विविध उपयोगी वस्तूंची पॅनासोनिककडून विक्री केली जाते. मात्र चीनी कंपन्यांच्या जबरदस्त स्पर्धेमुळे पॅनासोनिकला स्मार्टफोन बाजारातून माघार घ्यावी लागली. आयबॉल. मुंबईमध्ये हेडक्वार्टर असलेल्या आयबॉलची सुरुवात ही 2001 सालापासून झाली. छोट्या प्रोडक्टपासून सुरुवात केल्यानंतर या कंपनीनं स्मार्टफोन सेगमेंटमध्ये देखील उडी घेतली. माऊस, कीबोर्ड, हेडफोन, स्पीकरसह कंपनीकडून स्मार्टफोनची विक्री केली जाते. ग्रामीण भागाला लक्ष्य करून बजेट स्मार्टफोन विक्रीचा या कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र ओप्पो, Xiaomi, Vivo आणि इतर स्मार्टफोन कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये आयबॉलला टिकून राहणं अवघड झालं. त्यामुळे विक्री कमी झाल्यानं अखेर या कंपनीनं स्मार्टफोन बाजारातून माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. व्हॉट्सअप या मेसेजिंग ॲपमध्ये यंदाच्या वर्षात नवीन 5 फीचर्स ॲड होणार आहेत. त्यामुळे युजर्सचं लाडकं ॲप अधिकाधिक फ्रेंडली होणार आहे. जाणून घेऊयात हे नवीन फीचर्स काय आहेत ते. चॅट ट्रान्सफर. यंदा व्हॉट्सअप अँड्रॉइड युजर्सला iOSवर चॅट ट्रान्सफर करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. या फीचरच्या सहाय्यानं अँड्रॉइड युजर्स iOSवर शिफ्ट झाल्यास ते त्यांचे चॅट्स तिकडे ट्रान्सफर करू शकणार आहेत. कंपनीनं गेल्या वर्षी iOS आणि अँड्रॉइड यांच्यात चॅट ट्रान्सफर सुरू केलं.
युजर्स त्यांची चॅट हिस्ट्री आयफोनवरून अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये ट्रान्सफर करू शकतात. ॲडमिनकडे नियंत्रण. ग्रुप चॅटवर ॲडमिनचं नियंत्रण वाढावं यासाठी व्हॉट्सॲपनं नव्या फीचरवर काम केलंय. व्हॉट्सॲपवर ॲडमिन लवकरच ग्रुप चॅटमध्ये पोस्ट करण्यात आलेला एखादा मेसेज हटवू शकणार आहे. व्हॉट्सॲप ग्रुपवरील एखादा मेसेज ॲडमिन हटवणार असेल तर ग्रुपमधील सदस्यांना त्याची सूचना दिली जाईल. हे फीचर डिसअपिअरिंग मेसेजपेक्षा वेगळं असेल. ॲडमिन त्याचा हवा तसा वापर करू शकेल. स्टिकर स्टोअर. व्हॉट्सॲपवर आपण खूप स्टिकर पाहिली असतील. ही सुविधा आता डेस्कटॉप आणि वेबवर सुद्धा उपलब्ध होणार आहे. हे फीचर तुर्तास तरी बीटा ॲपवर उपलब्ध आहे, पण लवकरच ते डेस्कटॉप आणि वेब ॲपवर उपलब्ध असण्याची शक्यता आहे. कम्युनिटी फीचर. वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपला एकाच ग्रुपमध्ये एका वेळी सहभागी होण्यासाठी हे फीचर काम करणार आहे. बिझनेस नियरबाय. हे नवं फीचरही यंदाच्या वर्षी आकर्षण ठरेल. तुमच्या नजीक असलेल्या विविध दुकानांची माहिती या फीचरद्वारे व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. आणि आता टेक्नॉलॉजी जगात आणखी काय काय घडतंय पाहूयात टेकफास्ट मधून. पेटीएमनं आपल्या ग्राहकांसाठी टॅप टू पे सेवा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीनं फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसतानाही डिजिटल व्यवहार करता येणार आहे. फोन POS मशीनवर टॅप करावा लागेल आणि पेमेंट केलं जाईल. फोन लॉक असतानाही या सेवेचा लाभ घेता येणं शक्य होणार आहे. पेटीएम टॅप टू पे सेवा सध्या अँड्रॉइड आणि iOS साठी उपलब्ध आहे. जर तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या फोनमधील NFC म्हणजेच नियर फील्ड कम्युनिकेशनचा पर्याय चालू करावा लागेल. यानंतर POS मशीनवर फोन टॅप करा आणि पेमेंट व्हायब्रेटिंगसह पूर्ण सुरू होईल. ही पेमेंट पद्धत पूर्णपणे सुरक्षित आहे आणि यामध्ये तुमच्या कार्डची माहितीही सुरक्षित ठेवली जाते. OnePlus 14 जानेवारीला भारतात आपला लोकप्रिय OnePlus 9 RT स्मार्टफोन आणि OnePlus Buds Z2 ट्रू वायरलेस स्टिएरो इयरफोन्स लॉन्च करतील. दरम्यान OnePlus 9 RT या स्मार्टफोनची भारतातली किंमत जाहीर झाली आहे. वास्तविक भारतीय ग्राहक अजून OnePlus RTची वाट पाहत आहेत. मात्र हा फोन चीनमध्ये आधीच लॉन्च झालाय. टी व्हर्जन भारतात दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला लॉन्च केला जातो. यावर्षी मात्र त्याला उशीर झालाय. सॅमसंगनं अलीकडेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो 2022 मध्ये गॅलेक्सी S21 FE सादर केलाय. त्यानंतर हा स्मार्टफोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट झालेला दिसला. मात्र लॉन्च दरम्यान डिव्हाइसच्या किमतींचा खुलासा करण्यात आलेला नाहीये. पण आता भारतीय ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईट किंवा सॅमसंग शॉप ॲपवरून डिव्हाइसची प्री बुकिंग सुरू करू शकतात. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 11 जानेवारीपासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल. सॅमसंग गॅलेक्सी S21 FE खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक हे सॅमसंगच्या भारतीय वेबसाईटला भेट देऊ शकतात. हा फोन प्री बुक करण्यासाठी ₹999 भरावे लागतील. दक्षिण कोरियाच्या टेक दिग्गज कंपनीनं त्यांच्या फास्टेस्ट चिप स्मार्टफोनचा टीझर भारतासाठी लॉन्च केलाय. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओनं पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना खुश खबर दिली आहे आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांना जोरदार झटका दिलाय. कंपनीनं असं खास फीचर आणलेलं आहे ज्याच्या मदतीनं वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास बंद होणार आहे. रिचार्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रिलायन्स जिओ आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं टेलिकॉम उद्योगासाठी UPI OTP घोषणा केली आहे. आता करोडो जिओ वापरकर्ते कोणत्याही त्रासाशिवाय स्वयंचलित रिचार्जसाठी UPI ऑटोपे सुविधेचा लाभ घेऊ शकतात. जिओ युजर्स माय जिओ ॲपवर UPI ऑटोपे वापरून त्यांच्या पसंतीच्या टॅरिफ प्लॅनसाठी ऑर्डर सेट करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा मोबाईल रिचार्ज करण्याचं टेन्शन राहणार नाही. या घोषणेसह रिलायन्स जिओ ही आपल्या ग्राहकांसाठी अशी सेवा सुरू करणारी भारतातली पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. जिओ युजर्सला त्यांच्या सध्याच्या प्लॅनची मुदत संपत आल्याची आणि रिचार्जची काळजी घेण्याची गरज नाही. UPI ऑटोपेच्या मदतीनं युजर्स रिचार्ज स्वयंचलित करू शकतात. या पद्धतीनं आधीच्या प्लॅनची मुदत संपताच त्यांच्या मोबाईल नंबरद्वारे आधीच सिलेक्ट केलेल्या प्लॅनचं आपोआप रिचार्ज केलं जाईल. उद्योजक सुनील मित्तल यांची कंपनी भारती एअरटेल ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या कंपनीला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवांसाठी या कंपन्या एकमेकांसमोर येणार आहेत. इलॉन मस्क यांनी स्टारलिंक आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्या भारतात ब्रॉडबँड सेवा देण्याच्या योजनेवर काम करतायत. भारती एअरटेलनं भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी जॉईंट व्हेंचरची घोषणा केली आहे. या जॉईंट व्हेंचरमध्ये एअरटेल शिवाय युजेस नेटवर्क सिस्टीमची सबसिडी युजेस कम्युनिकेशन इंडिया ही असणार आहे.
देशभरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागलाय. ओमायक्रॉन व्हेरियंटचेही अनेक रुग्ण समोर आले. हे पाहता अनेक राज्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. अशा काळात लसीकरण आणि लस घेतल्यानंतर कोरोना सर्टिफिकेट हे अतिशय आवश्यक आहे. कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट अनेक प्रकारे डाउनलोड करता येतं. महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअपवरूनही व्हॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करता येऊ शकतं. मार्च 2020 मध्ये सरकारनं MyGov कोरोना हेल्प डेस्क चॅटबॉक्स लॉन्च केलं होतं. याद्वारे कोविड सर्टिफिकेट डाउनलोड करता येऊ शकतं. टेलिग्राम मेसेंजर ॲपची लोकप्रियता वाढली आहे. या लोकप्रियतेचा वापर हॅकर्स देखील करतायत. काही बनावट टेलिग्राम ॲप इंटरनेटवर आलेत, ज्यांचा वापर करून विंडोज PC सारखे डिव्हाइस हॅक केले जात आहेत. सायबर सिक्युरिटी रिसर्च ॲपनुसार मालवेअर ग्रसित हे ॲप अँटीव्हायरस सिस्टीमच्या देखील नजरेत येत नाही. तसंच यामध्ये आणि मेसेजिंग ॲप्लिकेशन टेलिग्राममध्ये फरक देखील सांगता येत नाही. संशोधकांनी या टेलिग्राम ॲपमध्ये पर्पल फॉक्स मालवेअर असल्याचं सांगितलंय. हा मालवेअर सर्वप्रथम 2018 मध्ये दिसला होता. यातील रूटकिट क्षमता याला अँटीव्हायरसपासून लांब ठेवते. सध्या या मालवेअरचा हल्ला जगभरातील संगणकावर सुरू आहे आणि यासाठी टेलिग्राम मेसेंजरचा विंडो ॲप्लिकेशनचा वापर केला जातोय. टेकतंत्राच्या आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन टेक्नॉलॉजीसह. तोपर्यंत पाहत रहा साम TV.